नमस्कार मंडळी, आज बनवला आहे चवीला कडू असणारे पण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी कारल्याची भाजी। जर तुमच्या घरी कोणी कारले कडू आहे म्हणून खात नसेल, अशा पद्धतीने नक्की करा, अजिबात कडू होणार नाही। माझा 10 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगते। मी इथे कारले पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत। एका तव्यावरती मी आता हे कारलं भाजून घेणार आहे। जरा भाजत आलं की कारलं त्यामध्ये तेल घालायचं, हळद आणि मीठ घालायचं आणि छान असं भाजायचं। कारलं छान भाजले की इथे अर्धा कारल्याचा कडूपणा निघून जातो भाजल्यामुळे चांगलं कारलं। तर मी आता हे कारलं भाजत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इकडे कारलं भाजते तोपर्यंत मी भाकरी करून घेतल्या। आणि कधीही मी कारल्याची आणि भेंडीची भाजी तव्यावरतीच करते। तर तवा गरम होता, तेल घातले, जिरे घातले, कढीपत्ता घातला, लसूण घातला, गॅस बंद केलेला आहे। तरी सुद्धा बघा एवढा गरम तवा आहे। आता कांदा घालायचा, कांदा छान परतायचा। कांदा छान परतल्यानंतर टोमॅटो घालायचा, टोमॅटोही छान परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो कारल्याच्या भाजीला जरा जास्त घातला तर छान लागते भाजी। टोमॅटो छान परतल्यानंतर आपले बेसिक मसाले, हळद, हिंग, लाल तिखट, चवीपुरतं मीठ। कारलं भाजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, थोडं इथे कमी घातलं तरी चालेल। आता हे छान असे मसाले मिक्स करायचे। भाजलेले कारले यामध्ये घालायचे, छान मिक्स करून घ्यायचं। कारला आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा गूळ घालायचं। आपल्या कारल्याच्या क्वांटिटीनुसार गुळाऐवजी साखर घालू शकता, पण गूळ घातल्यामुळे कारल्याला चव अप्रतिम येते, ओलसर कारलं होतं। थोडंसं शेंगदाण्याचं कूट, इथे खोबऱ्याचं सुद्धा खीस घालू शकता, ओल्या किंवा सुक्या। छान असं मिक्स करायचं। झालं आपलं चमचमीत कडू न होणारी कारल्याची भाजी तयार। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। कोथिंबीर पेरायची, मिक्स करून घ्यायचं। चला तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर जाताचा चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।